आणि आता एक नजर टाकणार आहोत 100 महत्त्वाच्या बातम्यांवर महाफा स्वरूपात। राष्ट्रवादी आमदार पात्रता प्रकरणात सुनावणीसाठी मुदतवाढ, विधानसभा अध्यक्षांना 15 फेब्रुवारीपर्यंतचा वेळ। राष्ट्रवादी काँग्रेस आमदार पात्रता प्रकरणात विधान भवनात सुनावणीला सुरुवात। 30 तारखेपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याची सूचना होती। सुनावणी लांबल्यानं सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाकडे सगळ्यांचं लक्ष। पक्षांतर बंदी कायदा, चिकित्सा समितीच्या अध्यक्षपदी नार्वेकरांची निवड। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांकडून नार्वेकरांच्या नावाची घोषणा। केंद्रीय पक्षांतर बंदी कायदा, चिकित्सा समितीच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची निवड आणि त्यानंतर राऊतांची टीका। हा देशातला सगळ्यात मोठा घोटाळा, त्यांनी स्वतः 10 वेळा पक्षांतर केले अशी टीका। पक्षांतर बंदी कायद्यासंदर्भात नार्वेकरांची निवड म्हणजे थट्टा। राहुल नार्वेकरांच्या निवडीवर जितेंद्र आव्हाडांची टीका। गुन्हेगाराला न्यायाधीश झालेलं तुम्ही कधी पाहिलंय का? राहुल नार्वेकरांच्या निवडीवरून सुषमा अंधारेंची टीका। एकनाथ शिंदे सध्या मराठा समाजाचे टॉलेस्ट नेते। शिंदेंच्या सिक्सरमुळे सगळे मराठा नेते क्लीन बोल्ड। एकनाथ शिंदेंनी मराठा आरक्षणाची अधिसूचना काढल्यानंतर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। दुसऱ्यांच्या अन्नात माती घालवण्याची काहींना सवय, मराठ्यांची नियत साफ। मनोज रांगेंचा मराठा आरक्षणावरनं भुजबळांवर निशाणा। मागच्या दारानं ओबीसीमध्ये घुसखोरी, मग आम्ही शांत बसायचं का? ओबीसींचा हक्क मारला जातोय। ओबीसींच्या प्रश्नासमोर मला पदाची अभिलाषा नाही, मी ओबीसीची लढाई लढणारच। भुजबळ भूमिकेवर ठाम। छगन भुजबळांनी ओबीसींसाठी मंत्रिमंडळातनं राजीनामा द्यावा, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। ओबीसींच्या प्रश्नापुढे मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही, मला सरकारमध्ये ठेवायचं की नाही हे पक्षानं आणि मुख्यमंत्र्यांनी ठरवावं, मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया। मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेवरनं ओबीसी नेत्यांमध्ये मतभिन्नता, छगन भुजबळांच्या भूमिकेला समर्थन नाही आणि सरकारच्या भूमिकेमुळे ओबीसी समाजावर अन्यायही नाही, बबनराव तायवाडेंचं वक्तव्य। तायवाडेंचं माझ्या भूमिकेला समर्थन नसेल तर नसेल, मी एकटा नाही, माझ्यासोबत शेकडो ओबीसी नागरिकांचं समर्थन। अधिसूचनेवरनं ओबीसीमधील मतभेदांवर भुजबळांची प्रतिक्रिया। भुजबळांच्या बंगल्यावर ओबीसी नेत्यांची बैठक, बैठकीत ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी पुढची दिशा ठरवली जाणार। सोशल मीडियावर शायनिंग मारण्यापेक्षा अधिसूचनेवर हरकती मांडा, अधिसूचनेवर हरकती मांडल्यास कायदा आणखी मजबूत होईल। अधिसूचनेसंदर्भात टीका करणाऱ्यांना जरांगेंचं प्रत्युत्तर। मनोज जरांगेंच्या रायगड दौऱ्याला सुरुवात, मराठवाड्यातील एकाही मराठा आरक्षणाशिवाय राहणार नाही, दौऱ्यापूर्वी जरांगेंचं आश्वासन। मराठा आरक्षणासंदर्भातील अधिसूचनेसंदर्भात आज नारायण राणेंची पत्रकार परिषद, राज्य सरकारच्या निर्णयाशी नारायण राणे सहमत नाहीत। नारायण राणे अतृप्त असलेला आत्मा, एकाचं ओरबाडून खायचं आणि दुसऱ्याकडे ढेकर द्यायची राणेंना सवय। मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेवरून राणेंनी घेतलेल्या भूमिकेवर विनायक राऊतांची टीका। नारायण राणे यांना रिफायनरीच्या दलालांची काळजी, हिंमत असेल तर केंद्रीय मंत्री असेपर्यंत बारसूमध्ये येऊन दाखवा। रिफायनरीवरून विनायक राऊतांचा राणेंवरती निशाणा। ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकरांची ईडी चौकशी सुरू, कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडी चौकशी। अजित पवार, राहुल कुल भुसे यांना नोटीस पाठवताना ईडीची शाही संपते का? राऊतांची टीका। तर आमचं सरकार आल्यावर तुम्हालाही कारवाईला सामोरं जावं लागणार, राऊतांचा इशारा। राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव ईडीच्या पाटणा इथल्या कार्यालयात पोहोचले। ईडी कार्यालयाबाहेर आरजेडी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं गर्दी। लँड फॉर जॉब कथित घोटाळ्याप्रकरणी चौकशी। बोर्डाच्या परीक्षेपूर्वी पंतप्रधान मोदींची विद्यार्थ्यांची परीक्षा पे चर्चा, भारत मंडपमध्ये संवादाच्या कार्यक्रमाचं आयोजन। कार्यक्रमासाठी देशभरातील 3000 विद्यार्थ्यांची निवड। पुण्यामध्ये आज संजय राऊतांची आगळीवेगळी मुलाखत, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे राऊतांची मुलाखत घेणार। अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांचा बारामती लोकसभा मतदारसंघातल्या भोर आणि हवेली तालुक्यात गावांचा दौरा। कोल्हापूर, शिवापूर गावांना भेट देत पार्थ पवारांचा नागरिकांशी संवाद। रेल्वे मंत्रालय भरतीच्या जाहिरातीवरती राज ठाकरेंचं ट्विट, मराठी तरुण तरुणींना रोजगार मिळवून देण्यासाठी तत्पर रहा, शाखांवर संपर्क कार्यालयांमध्ये तपशील लावा, राज ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन। भाजपमध्ये गेलेल्यांना शांत झोप लागते, भाजपमध्ये जाण्याची कारणं सर्वांनाच माहिती आहेत। काँग्रेस आमदार शिरीष चौधरी यांचा माजी खासदार उल्हास पाटील यांना टोला। सर्वेक्षणाच्या अडचणींवर उद्या मागासवर्ग आयोगाची बैठक, ऑनलाईन बैठकीसंदर्भात टीव्ही9ला सूत्रांची माहिती। 31 जानेवारीनंतर 8 दिवस डेटा वर्गीकरण होणार, मागासवर्ग आयोग 15 फेब्रुवारीपर्यंत अहवाल सरकारला सादर करणार। धाराशिव तालुक्यामध्ये सापडल्या 700 नवीन कुणबी मराठा नोंदी, मोडी लिपीतील सापडलेल्या या नोंदी ऑनलाईन करण्यात येणार। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणाचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू, करमाळा तालुक्यात 500 प्रगणक आणि 34 पर्यवेक्षकांच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरू।
छत्रपती संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरेंच्या कार्यकर्त्यांकडनं संभाजीनगरात फलकबाजी. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फलकबाजी. भुमरेंकडनं लोकसभेची तयारी सुरू असल्याची चर्चा. नाशिकच्या लासलगावातल्या कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक. कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याची शेतकरी संघटने. जळगावमध्ये महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवरती शेतकऱ्यांचा रास्ता रोको. तळोदा बऱ्हाणपूर प्रस्तावित महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा ठिय्या. चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बुकिंगच्या नावावर फसवणूक करणाऱ्या एजंटला अटक. 66,000 रुपये भरूनही वन्यजीव प्रेमींना तिकीट न मिळाल्यानं प्रकार उघडकीस. नागपूरमध्ये दुचाकी कर्जासाठी अर्ज केलेल्या 168 जणांच्या कागदपत्रावर चुकीचे पत्ते. बनावट कागदपत्रावर स्वस्तात दुचाकी विक्री करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती. पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष. बुलढाण्याच्या खामगावात नकली नोटांचं रॅकेट पकडलं. नकली नोटांचे 61 बंडल जप्त. 4 जणांना अटक. खामगाव पोलिसांची कारवाई. चेन्नईत सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे गतविजेत्या महाराष्ट्राचं सर्वप्रथम पदकांचं शतक. 37 सुवर्ण, 33 रौप्य आणि 40 कांस्य पदकांसह महाराष्ट्र अव्वल स्थानी.